मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात जे कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने काम केलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, ह्याच्यामध्ये आता मला ह्याच टीमकडनं काम करून घ्यायचंय. मी आज येऊन या तालुका प्रशासन किंवा कोरोनाच्या पेशंटची वाढती संख्या आणि कारण उपाययोजनेमध्ये यांनाच मी नावमेद केलं. त्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या स्पष्टपणे दिलेल्या, पण यांच्याकडेच आम्हाला काम करून घ्यायचंय. आता हे काम करत असताना कुणी हलगर्जीपणा, आता एक दोन नावं मगाशी सांगितलेली होती किंवा हे हलगर्जीपणा करतात, त्यांच्यावर जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई करण्याच्या बद्दलचे तातडीने त्यामध्ये आदेश दिलेले. पण आता ह्याच्यामध्ये काही बाबतीमध्ये मी ज्यावेळेस त्या प्रशासनाकडनं अपेक्षा करत असतो त्यावेळेस त्यांना तिथं असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ज्या काही असुविधा असतात, ज्या त्रुटी असतात, त्या तरी आम्ही मंत्रालयामध्ये बसणाऱ्यांनी दूर करून दिल्या पाहिजे. आणि त्या सगळ्या दूर करून दिल्यानंतर रिझल्ट नाही आले तर मग संबंधितांची काही खैर नाही. असं लोकांचं म्हणणं असं आहे की सातारा जिल्हा नेहमी पवार घराण्यावर प्रेम करतो आणि अशा परिस्थितीत कोरोना वाढतोय आणि दुसरीकडे प्रशासनानं अतिशय हलगर्जीपणा चालवलेला आहे, असा एक जिल्ह्यातल्या समस्त सातारावासियांचा सातत्यानं आरोप होतोय आणि गेल्या 15 दिवसामध्ये त्यामध्ये सातत्यानं वाढ व्हायला लागली. अशा त्याच्यामध्ये काही जे कोणी आरोप करत असतील तो त्यांना अधिकारी डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये अशा प्रकारे सगळ्या गोष्टी एखाद्याने चांगलं काम केलं तर कौतुक पण ऐकायला मिळतं, शाबासकीची थाप पण मिळते. पण कुठं काम करत असताना रिझल्ट नाही मिळाले तर आपण म्हणताय तशा प्रकारे बोलणी पण खावी लागतात किंवा काही खडेबोल पण ऐकावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. आणि हे फक्त साताऱ्यामध्ये नाही, आता मधल्या काळामध्ये माझ्या स्वतःच्या बारामतीमध्ये पण अशा प्रकारची घटना घडलेली होती. परंतु त्याच्यात आम्ही गावाच्या गाव सगळीच प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाचं टेस्टिंग करायचं, अख्ख्या टीमनीच जायचं, पहिलं ते गाव घ्यायचं, अख्ख्या वॉर्डात जायचं, तो अख्खा वॉर्ड घ्यायचा. अशा प्रकारच्या गोष्टी अनेक महाराष्ट्रातल्या भागामध्ये केल्या आणि तशा प्रकारच्या सूचना म्हणजे पहिल्या लाटेमध्ये तालुका प्रशासनाने ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम केलेलं होतं, एखाद्या गावामध्ये एखादा पॉझिटिव्ह पेशंट जरी मिळाला तर अतिशय सगळेजण प्रशासकीय यंत्रणा, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी हे सगळेजण स्वतःला झोकून देऊन पोलीस अधिकारी वगैरे तिथं काम करायचे. थोडस त्या पद्धतीचं आताच्या बाबतीमध्ये पाहायला मिळालं नाही. कदाचित 30 माणसं 14 महिने कोरोना, त्याच्यावर थोडस त्यांच्यामध्ये शिथिलता आली असेल, थोडस त्यांना काही अडचणी आल्या असतील, त्याच दूर करण्याच्या करता आम्ही आलो आणि त्यांना आता काय सांगायचं ते सांगितलेलं आहे. दादा, जिल्ह्यामधली परिस्थिती थोडीशी मला बोलायची आपल्याशी. सातारा जिल्ह्यामध्ये साधारण 20-22 हजार पेशंट्स आहेत आता. होम आयसोलेशनचा आपला जो निर्णय हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की होम आयसोलेशन आता करायचं नाही, परंतु आता संस्थात्मक विलगीकरण करताना तेवढी सातारा जिल्हा प्रशासनाची तयारी आहे का? कारण का 4,500 बेड आहेत, आता पेशंट 16,500 17,000 बाहेर पेशंट्स आहेत. आता येणारा प्रत्येक जो उद्यापासून जो कोरोना पेशंट होणार आहे त्याला संस्थात्मक विलगीकरणासाठी जिल्हा प्रशासनाचे तेवढे कोविड सेंटर्स नाहीयेत. सीसीसी म्हणतो आपण, सांगितलं पहिल्यांदा ग्रामीण भागाकरता त्याला प्राधान्य द्या. शहरी भागामध्ये काय होतं, सिव्हिल हॉस्पिटल असतं, बाकीचे पण हॉस्पिटल असतात. आपल्या इथं राधाकृष्ण हॉस्पिटल आहे, सह्याद्री हॉस्पिटल आहे, बाकीची इथं पण अनेक जणांचे हॉस्पिटल आहे. तिथं थोडस हे गृह विलगीकरणाच्या बद्दल थोडस थांबा. पण ग्रामीण भागामध्ये एखाद्या घरामध्ये एखादा पेशंट तयार म्हणजे पॉझिटिव्ह झाला आणि त्याला गृह विलगीकरण केलं तर तो अख्ख्या फॅमिलीला बाधित करतो. आणि ग्रामीण भागात येणं जाणं, शेजार धर्म वगैरे असतो, तो अनेकांना मग तिथं सगळ्यांना तो पॉझिटिव्ह करून टाकतो. म्हणून पहिल्यांदा हे टार्गेट ग्रामीण भागामध्ये घ्या, अशा सूचना आपण म्हणतात की अतिशय योग्य तुमचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आम्ही असा मार्ग काढला की सातारा शहर मोठं आहे, शहरामध्ये गृह विलगीकरणाच्या बद्दल आता बेड वगैरे कमी पडू नये म्हणून थोडस ती सवलत द्यावी. पण ग्रामीणला पहिलं सगळं टाईट करावं आणि मग तिथं एकदा पेशंटची संख्या कमी झाली की आपोआप त्याचा परिणाम शहरावर होईल. आणि मग तिथं कमी झाल्यावर बेडचे उपलब्धतेनुसार आता बाबा आपल्याकडं बेड एवढे अवेलेबल आहेत की आपण आता शहरातल्या पण लोकांना गृह विलगीकरणाचं पासून
तात्काळ ते बंद केलं तर त्यांचं पण त्यांनाही बेड उपलब्ध होऊ शकतील अशी परिस्थिती झाली की दुसऱ्या टप्प्यात आपण चार दादा साताऱ्यात यायला साधारण आता 3,500 लोकांचा मृत्यू झाला जिल्ह्यात. आपल्याला सातारा जिल्ह्यात यायला उशीर झाला असं काय खंत वाटते? कारण की सर व्हीसीच्या द्वारे एक पहा, देशाचे पंतप्रधान देखील सगळ्या देशात फिरू शकत नाही कोरोनाच्या काळामध्ये, ते व्हीसीच्या द्वारे देश चालवतात, ती वस्तुस्थिती आहे ना. आज राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी बसून सातत्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातले आमचं टास्क फोर्स असेल, आम्ही मंत्री असू किंवा बाकीचे आमचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे पोलीस यंत्रणेतले अधिकारी किंवा आपले आयुक्त, विभागीय आयुक्त हे सगळ्यांशी संपर्क साधतायत. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आल्यानंतर आज बघितलं ही सगळी गर्दी अशी चालत नाही, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग राहत नाही. दोन्ही बाजूनी तुम्ही बोलता, आलं तर बघा हे जाऊनच हेच गर्दी जास्त करताय, हेच पॉझिटिव्ह हे करताय. मला काय, मी सकाळी 7 वाजल्यापासून काम करतोय, मला काय दर आठवड्याला वेगवेगळ्या भागामध्ये जायला मला कधीच, मी आता पुण्यामध्ये दर आठवड्याला माझी शुक्रवारी तिथं बैठक असते म्हणजे असते. मुंबईमध्ये 4 दिवस, त्यांना विचार, मी सकाळी 8:30ला तिथं मंत्रालयामध्ये असतो. प्रश्न तो नाहीये, प्रश्न त्या येणाऱ्या अडचणी तिथं तातडीने जोर. आता परवा 18 जिल्ह्यांची व्हीसी घेतली होती, त्यांना विचारा जिल्हाधिकाऱ्यांना. मी, राजेश आणि डॉक्टर शिंदे होतो. सकाळी व्हीसी आपली झाली, ती पण 9ला घेतली होती का हो, मी 9 ते 11 का, तर नंतर लोकांना पण, माझ्या अधिकाऱ्यांना पण तिथं कामाला वेळ मिळाला पाहिजे. मी आज पण उशिरा का आलो, दिवसभर त्यांनी काम करावं, मग संध्याकाळी जरा उशिरा मीटिंग झाली तरी बिघडत नाही, कारण मला त्यांनाही कामातनं, आम्ही गेल्यानंतर ही सगळी यंत्रणा तिथं प्रोटोकॉल प्रमाणे थांबतील. हे दोन्ही पण गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये इथून बैठका घेऊन काय काय निर्णय घेतले. बीपीसीला 3,300 कोटी रुपये महाराष्ट्राला उपलब्ध करून दिले. काय निर्णय घेतले, 15व्या वित्त आयोगाचा पैसा जो प्रत्येक जिल्ह्याला वाटला, त्याच्यातला पैसा हा त्या गावाला वाटलं की बाबा हा कोरोनाच्या करता आम्हाला प्राधान्याने खर्च करायचा, तो त्यांचा हक्काचा पैसा आहे, तो खर्च करायला ते परवानगी देण्याचे आदेश काढले. आमदार निधी 3 कोटी होता, तो 4 कोटी केला. आमदारांनाही सांगितलं की 1 कोटी त्याच्यातला आता आम्हाला आमच्या मतदारसंघात कोरोनाच्या करता इमर्जन्सी काही खर्च करायला परवानगी दिली. तशा पद्धतीने खर्च सुरू झाला. कारण हे सगळ्या गोष्टी होताना डॉक्टर्स घेणं, त्याला परवानगी दिली. आता आरोग्य विभागाला जेवढी भरती करायची होती, जेवढ्या जागा रिक्त होत्या, सगळ्याच्या सगळ्या भरायला परवानगी दिली. ह्या ज्या काही गोष्टी होतात, या गोष्टी आता पूर्वीच्या काळामध्ये ती व्यक्ती तिथं गेल्यानंतर, पाहणी केल्यानंतरच प्रश्न लक्षामध्ये यायचे, परंतु आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे तुमच्यासारखे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अनेक चॅनल आहेत, ते एखादी गोष्ट घडली तर एका मिनिटात, म्हणजे 11:05ला घडली तर 11:10ला तर ब्रेकिंग न्यूज सुरू होती. दादा, कराडच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये एक सिटी स्कॅन यंत्र बसवले. 7 वर्षापूर्वी ते बसवले. 2.5 ते 3 कोटी रुपयाचं कोटी रुपये त्याची किंमत आहे. 7 वर्षात त्या सिटी स्कॅन यंत्रणेकडून एकाही माणसाची टेस्ट झाली नाही आणि त्या सिटी स्कॅन यंत्र 50 लाख रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. ते मशीन अजून इन्स्टॉल सुद्धा झालेलं नाही. 7 वर्ष झालं. कोरोनाच्या काळात आपण एकीकडे कोट्यवधी रुपये घालतोय. जर ते सिटी स्कॅन यंत्र झालं असतं तर लोकांचे 1000 रुपये वाचले असते आणि सोय झाली असती. दादा, त्याच्यापेक्षा ते माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या ज्यावेळी पृथ्वीराज बाबा तुम्ही सत्तेत असताना ते मशीन सातारसाठी आलं माझ्या माहितीप्रमाणे, आणि ते करायला दिले. 2.5 ते 3 कोटी रुपये किंमत आहे. मशीन पडून आहे, त्याच्यावर दुरुस्तीसाठी 50 लाख रुपये खर्च केले. माहिती घेतो, मला आत्ताच तुम्ही तो प्रश्न सांगितला. जिल्हाधिकारी याची माहिती घ्या नक्की काय. सिव्हिल सर्जन आता जो उपस्थित मुद्दा केलेला आहे की कराडला एक मशीन पडून आहे, ते तसं दादा 50 लाख रुपये 50 लाख रुपये दुरुस्तीला घालवले आणि त्याचं एकही टेस्ट झाली नाही 7 वर्षात. दादा त्यालाच अनुसरून तसाच एक प्रश्न आहे. पीएम केअर फंड मधून जे काही व्हेंटिलेटर्स आलेले आहेत ते सुद्धा नादुरुस्त आहेत, तसेच पडून आहेत. हरीशजी, पीएम केअर मधनं मला त्याच्यात राजकारण करायचं नाही, पण पीएम केअर मधनं
व्हेंटिलेटर हे नादुरुस्त झाले. पुण्यामध्ये आम्ही एक टीम लावली आणि पुण्यात 23 व्हेंटिलेटर तिथल्या प्रशासनाने आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते चालू करून घेतले. पुणे हे असं शहर आहे की तिथं टेक्निकल लोक ताबडतोब त्या ठिकाणी मिळतात. ग्रामीण भागामध्ये टेक्निकल लोक मिळायला थोडासा वेळ लागतो. मी मधी काहींना सांगितलं, मला वाटतं जिल्हाधिकारी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की तिथं जे कोणी टेक्निकल लोक मिळाले, विक्रम कुमारला माहिती आयुक्त PMC, तर त्यांना विचारून ती लोक इकडे आणून इथले पण रिपेअर करा. पहिल्या म्हणजे सुरुवातीच्या काळातले PM केअरचे अनेक CM साहेबांनी पण तक्रार केलेली होती. BCG ज्यावेळेस PMची होती त्याच्यामध्ये पण म्हटले की मी तपासून घेतो. काय होतं, अशा प्रकारचं संकट येतो. कधीच एवढ्या प्रकारची मोठी ऑर्डर दिली जात नाही की एकदम ऑर्डर दिली की बनवणारे पण त्यांनी एक माणुसकी दाखवली पाहिजे. एक वेगळं संकट आहे, याच्यातनं माणसं माणसातनं उठून जात आहेत असं बघून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. कधी कधी काही अशी लोक असतात, त्यांना विकृती म्हणायचं आणखीन काय काय म्हणायचं, परंतु मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारी काही चित्राबा म्हणा, औलाद म्हणा असे असतात आणि ते अशा काही गोष्टी करतात आणि मग त्याला सामोरं जात असताना थोड्याशा कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशा लोकांची जागा नावं बाहेर यायला पाहिजे. तर विक्रम कुमार त्याकडनं विचारून ती टीम बोलवा आणि ते घ्या दुरुस्त करू. दादा, अशा लोकांची नावं बाहेर यायला पाहिजेत. या 2 दिवसामध्ये लॅब नाही दादा, मला माझा प्रश्न सातारा जिल्ह्यात लॅबवरती कारवाई केलेली आहे जिल्हा प्रशासनाने. काही हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटल्सनी पेशंटचे खूप जास्त पैसे घेतले म्हणून हॉस्पिटल्सवरती कारवाई केलेली आहे. परंतु सातारा जिल्हा प्रशासनाकडून खास करून कलेक्टर ऑफिसमधनं जी प्रेस नोट आम्हाला येते जिल्हा माहिती कार्यालयाकडनं, त्यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी सांगतात आम्हाला जिल्हाधिकारी नावं सांगत नाही. ही जी लोक लुटतायत सामान्य माणसांना, लाच लुटतायत, त्यांची नावं कळायला पाहिजे. जर कारवाई होती जिल्हा प्रशासनाकडनं तर जी हॉस्पिटल्स लुटतात त्यांची नावं समोर यायला पाहिजे, जनतेला कळायला पाहिजे. आज प्रत्येक हॉस्पिटलच्या करता बिलं व्यवस्थित होत आहेत की नाही याच्याकरता 2 शिफ्ट मध्ये माणसं प्रत्येक हॉस्पिटलला नेमायला सांगितलेले. त्यांनी काही नेमून किती बिलं कमी केली, किती लोकांना त्याचा फायदा झाला वगैरे ते सगळं सांगितलं. पण आता इथून पुढं सरळ त्या लोकांना सांगा की आम्हाला तर तुमची नावं सांगावी लागतील, कारण याला आता 14 महिने झाले. तरी तुम्ही जर शाळा बदलत असतील तर जाऊ द्या. आपण का कदाचित प्रशासनाने नावं सांगितली नसती, कारण लगेचच त्या लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा असा वेगळा झाला असता, म्हणून एक सवलत दिली. पण त्या सवलतीचा गैरफायदा जर काही जण ऍडव्हान्टेज घेत असतील तर मग मात्र त्यांची नावं द्यायला आपल्याला पण काही वाईट वाटायचं कारण. दादा, आता जो काही आकडा एक मिनिट दादा, प्रशासनाच्या कामावर समाधानी आहे. लोकांना ऑक्सिजन बेड सुद्धा अजून सुद्धा मिळत नाहीये. वेटिंगला लोक थांबलेली असतात. आजच्या घडीला ऑक्सिजन बेड आपल्याकडे शिल्लक आहे. 2 तासापूर्वी 3 तासापूर्वी ठराविक आता उद्याच्याला पुण्यात मंगेशकर हॉस्पिटललाच मला व्हेंटिलेटर बेड पाहिजे, रुबी हॉस्पिटललाच पाहिजे, तर अडचण येते. शेवटी जिथं कुठं किंवा मुंबई बीच कॅन्टी हॉस्पिटल तिथंच बेड पाहिजे, तर त्याला इलाज नाहीये. म्हणजे इलाज म्हणजे तिथं बेड फुल भरलेले, पण दुसरी पण हॉस्पिटल तिथं अवेलेबल आहे. तसं आपल्या इतर हॉस्पिटल अवेलेबल आहे, इतर ठिकाणी बेड आहे. पण आता पॉझिटिव्हची संख्या पेक्षा डिस्चार्जची संख्या 1-2 दिवस अपवाद वगळता बऱ्यापैकी कमी होती, त्याच्यामुळं परिस्थिती बदलतीये. पण तरी देखील 10 मुलांच्यावर संकट येणार आहे असं बोललं जातं, म्हणून पूर्वतयारी म्हणून हे व्हेंटिलेटर्स मोठ्या माणसांचे 10 मुलांना चालत नाही, म्हणून लहान मुलांच्या करता जे व्हेंटिलेटर्स लागतात त्याची पण ऑर्डर देण्याच्या बद्दलच्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत. आणि CSR मधलं देखील आजच टाटानी, मी आणि राजेश टोपे सकाळी असताना त्यांनी पुणे विभागाकरता 500 दिले, ऑक्सिजन 500 त्या ठिकाणी दिले. दादा, तुम्हाला आणि आरोग्यमंत्र्यांना प्रश्न आहे. पहिल्या लाटेमध्ये वृद्ध समावेश होता, दुसऱ्या लाटेमध्ये तरुणाई आली, तिसरी लाट येण्याचा धोका आहे. पण तत्पूर्वी गेल्या 15 दिवसामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 7 कोरोनाबाधितांनी सुसाईड केलेलं आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आहे. तर या संदर्भामध्ये समुपदेशक किंवा काउन्सिलिंगच्या अनुषंगाने काय निर्णय घेतला सरकार?
आज एक सकाळी झाली. आज सकाळी 7 कोरोनाबाधितांची आत्महत्या झाली. वय वर्ष 35 नाही, आम्ही काय केलंय, मेंटल जे सायकेट्रिस्ट आहेत ना, या सायकेट्रिस्टची सुद्धा एक मोठी टीम यादी केलेली आहे. त्यांना सुद्धा आम्ही संपूर्ण म्हणजे सेन्सिटाईज केले की बाबा हे आपल्याला बोलावं लागेल. खरं आहे की प्रत्येक घरात आर्थिक संकट असतं, कुणीतरी घरातला प्रिय व्यक्ती मृत्यू होतो, त्याचाही मानसिक प्रचंड ताण असतो. या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने सायकेट्रिस्टची जेवढे काही लोक आहेत आता महाराष्ट्रात, त्या सगळ्यांना ऍक्टिव्हेट करून त्यांना या सगळ्या माध्यमातून आता कार्यान्वित केलेलं आहे. अधिक जास्त प्रभावीपणे करू. तिसरी लाट उद्या असं होईल की तिसरी लाट ही आत्महत्येची होईल अशी नाही परिस्थिती. तसं दादा, सातारा जिल्ह्यामध्ये दादा एक तरी निलेश लंके होईल का? सातारा जिल्हावासीयांच्या जिल्हावासी विचारतायत, एक तरी सातारा जिल्ह्यामध्ये निलेश लंके निर्माण होईल का? प्रत्येक ठिकाणीच निलेश लंके निर्माण होतात अशाचा भाग नाही. काही वेगळ्या पद्धत, निलेशची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, इतरांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने त्या ठिकाणी काम करत असतं. निलेशला पवार साहेब, मी, माझे सहकारी अनेकदा त्याला सांगत असतो, अरे बाबा तिथं कोरोनाच्या पेशंट मध्ये तू स्वतः जाऊन विदाऊट मास्क तिथं जेवण करतो, हे करतो, काळजी घ्यावं तब्येतीची, ते तर घेतली पाहिजे ना. शेवटी प्रत्येक त्यांनी उद्याच्याला निलेश तिथं सगळ्यांची काळजी घेण्याच्या करता आपल्याला हवाय, त्याच्यावर त्यांनी स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आता आज पण राजेशच्या समोर मला पुण्याच्या एका संजय लोणकर म्हणून कार्यकर्ता आहे, त्यानं 5,000 रुपये दिले, तो म्हणला मला निलेश लंके फाउंडेशनला द्यायचे. असे पुण्यातल्या अनेक लोक निलेशला त्या ठिकाणी मदत करत असतात. निलेशच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं ते खरोखरीच कौतुकास्पद आहे. खूप ठिकाणी त्याचं आता चॅनलला वेगवेगळ्या ठिकाणी हे चाललेलं आहे, ते दाखवतात आणि त्याचा म्हणजे भारताच्या बाहेर देखील त्याचं सगळं नाव गेलेलं आहे. म्हणजे त्याचे ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला झुकून काम केलेलं आहे ते पाहतात. पण बाकीचे पण इतर पद्धतीनं काम करतात. आता अरे जर सगळेच निलेश लंके झाले तर निलेशचं काम नाव तुम्ही घेतलंच नसतं, म्हणून तर घेतली. म्हणूनच मी सांगतो की सगळे त्याला पॅरलल कोण काम करणारं दिसतंय का तुम्हाला? दादा, सातारा जिल्ह्यातले 1-2 लोकप्रतिनिधी सोडले, 1-2 आमदार सोडले, तर बाकीच्या जवळपास सगळ्यांनी एकाही बेडची वेगळ्या व्यवस्था केलेली नाही. आणि पवार साहेबांनी वेळोवेळी सूचना केल्या होत्या. शिवेंद्रराजांनी केली, शंभूराजांनी केली, मकरदाबांनी केली, बाळासाहेबांनी केली, महेशनी केली, जयकुमारनी केली. दादा, पहिल्या लाटेमध्ये जेवढं शिवेंद्रराजे आणि महेश शिंदे हे आमदारच आहेत ना सगळे. कुठल्याही लंके साहेब जसे आमदार आहेत तसे आम्ही आमदारच आहे ना. आम्ही कसं आहे, आम्ही उपमुख्यमंत्री पद आहे ना. तसं नाही. लंकेने जे काम केलंय ना ते नाही कुणी सातारा जिल्ह्यातल्या कुणी केलेलं. हे बघा, हे बघा, प्रत्येकाचं पॅटर्न वेगळं आहे. असू द्या ना. आमच्याकडे सुद्धा उपचार होतात, आमच्याकडे सुद्धा ऑक्सिजन मिळतं, आमच्याकडे मग सुद्धा सांगा ना, वेळचं जेवण मोफत दिलं जातं. मग काय सांगा ना, पॉझिटिव्हिटी तर एवढा काय महाराष्ट्रात आम्ही सांगू शकत नाही, रोज हे 40 तुम्हाला मरतायत. प्रशासन सांगेल. पण आमदारांनी काय केलं हे जेव्हा विचारलं तुम्ही, पुण्यात 588 आम्ही पेशंट पहिले आहेत. आमदारात्मक मध्ये नाही, आहोत. पुण्यात- आम्ही केलंय म्हणून सांगतोय. आमच्या मतदारसंघात जावा, पुण्यामध्ये- सातारा सोडा एकदा मतदारसंघात नाही, जाऊन आम्ही तिथल्या पुण्यात लोकांना जाऊ भेटा. पुण्यामध्ये 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 588 रुग्ण आहेत. साताऱ्यामध्ये 250 पेशंट काय जास्त आहेत? जास्त बोलावं लागलं, पण ही वस्तू नाही पुण्यामध्ये 588 जिल्ह्याचा साताऱ्यात काय एवढे? मॉर्टॅलिटी रेट रोज 50 माणसं मरतात आमच्या जिल्ह्यामध्ये. नाही, नाही, दादा. जे आपल्या तुमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये मरतात, हे काय दादा, होतं बरं दादा? का? दादा, आकडे सुद्धा मृत्यूचे खोटे आहेत दादा. नगरपालिकेकडनं आढावा घ्या. ज्यावेळेस 50 आकडे म्हणजे हा असतात, गंभीर विषय. त्यावेळेस 100 मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले असतात. आणि आमदारांनी खरंच किती काम केलं याचा आढावा तुम्ही स्वतंत्र घ्या, तुमच्या लक्षात येईल. आम्ही काय कुणाच्या विरोधात नाही दादा. आम्हाला ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती. हा जिल्हा हा जिल्हा वाचला पाहिजे एवढी आमची प्रामाणिक भूमिका आहे. बाकी आमचा काय विषय नाही कुणाची वैयक्तिक कुणाचा वैयक्तिक काय विषय नाही कुणाचा. हरीशराव, प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती भौगोलिक ही वेगवेगळी असते. आता माझ्या मतदारसंघापुरतं विचारात तर माझा मतदारसंघ 3 तालुक्याचा आहे, डोंगरी भाग आहे आणि काही ह्याचा भाग आहे. ह्या सगळं असताना सुद्धा प्रत्येक अगदी दुर्गम भागामध्ये सुद्धा तापोळ्यासारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही ऑक्सिजन बेड उपलब्ध केले. महाबळेश्वर सारख्या दुर्गम तालुक्यामध्ये जवळपास 150 ऑक्सिजनची बेडची निर्मिती आम्ही केली आणि 7 व्हेंटिलेटरचे बेड आम्ही तिथे निर्माण केले. तीच परिस्थिती वाईमध्ये तुम्हाला माहिती आहे.
मॅप्रोची इमारत आम्ही सगळी घेतली. तिथं आता 100 बेड आमचे ऑक्सिजनचे आहेत आणि व्हेंटिलेटरचे आमचे 10 बेड आहेत. तीच परिस्थिती खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही कंपन्यांच्या सहाय्यानं आता 200 बेडचं उभं करतोय. तुम्हालाही कल्पना आहे, ग्रामीण रुग्णालयामध्ये एशियन पेंट कडून आम्ही पूर्ण आरएचचं ICU युनिट घेतोय. असं वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून. शिवाय व्हॅक्सिनच्या बाबतीमध्ये सुद्धा दादांना मगाशीच विनंती केली की व्हॅक्सिन जर तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलं, जी बाजारात किंमत असेल ती आमच्या कंपन्यांची द्यायची तयारी आहे. नुसत्या कंपन्यांच्या कामगारांनाच नाही, त्यांच्या कुटुंबियांनाच नाही, तर इतर नागरिकांना सुद्धा व्हॅक्सिनेशन करायची आमची तयारी आहे, आमच्या कंपन्यांची तयारी आहे. हे सुद्धा मगाशी मी दादा. त्यामुळं प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी. कदाचित आम्ही म्हणजे पब्लिसिटीला आम्ही कमी पडत असतो, परंतु कामाला आता 600 बेड ऑक्सिजनचे माझ्या मतदारसंघामध्ये होते. व्हेंटिलेटरचे बेड जिल्हा बँकेनं 10 व्हेंटिलेटर बेड माझ्या मतदारसंघात दिले. मी काही उपलब्ध केले, काही कलेक्टरनी मला दिले. म्हणजे काम प्रत्येकाचं चालूच आहे ना. दादा, लॉकडाऊन आणि लसीकरण याचा जवळचा संबंध आहे. दादा इकडे दादा, उजव्या बाजू. लसीकरण आणि लॉकडाऊन जवळचा संबंध आहे. केंद्र सरकारने आता हात वर केलेले आहेत. राज्य सरकारचं ग्लोबल जे काही टेंडर आहे हे नेमकं कधी होणार आहे आणि पुढचं लसीकरण राज्य सरकार देणार आहे की केंद्र सरकार देणार आहे, हे थोडंसं कन्फ्युजन आहे. हे थोडंसं तुम्ही आज क्लिअर करा. 45च्या वयाच्या वयोगटातलं लसीकरणाची जबाबदारी केंद्राने संपूर्ण देशातल्या नागरिकांची उचललेली आहे. 18 ते 44 वयोगटातली महाराष्ट्रातल्या नागरिकांची, मुलांची, मुलींची जबाबदारी ही राज्य सरकारने उचललेली आहे. आपल्या इथं 2 महत्वाच्या कंपन्या लस बनवतात, त्या म्हणजे भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट. दोघांच्याकडे आपण मागणी केलेली आहे, परंतु त्यांच्याकडं पूर्ण देशातली मागणी असल्यामुळं तेवढी क्वांटिटी ते देत नाही. आपल्या देशात जेवढी काही लस तयार होती त्यातली 50% लस कंपल्सरी भारत सरकारला द्यावीच लागते. त्यांनी तशा पद्धतीनं त्यांच्यावर बंधन घातलेलं आहे. राहिलेली 50% लस देशात असणाऱ्या सर्व राज्यांना आणि देशातल्या असणाऱ्या खाजगी कंपन्या असतील, खाजगी हॉस्पिटल असतील, त्यांना देण्याच्या करताची मुभा ही भारत सरकारने त्या कंपन्यांना दिलेली आहे. आम्हाला लस पाहिजे. पुण्याने ग्लोबल टेंडर काढलं, मुंबई कॉर्पोरेशनने ग्लोबल टेंडर काढलं, परंतु त्याला प्रतिसाद दिला. ती लोक नंतर म्हटली की आम्हाला लस पुरवठा करता येत नाही. ज्यांनी टेंडर भरली त्यांनी. आपल्याला बाहेरची लस आणायची म्हटलं तर परदेशातनं कुठलीही लस आणण्याच्या करता भारत सरकारची परवानगी लागते. ज्या वेळेस VC पंतप्रधान मुख्यमंत्र्यांची घेतात तर त्याला आरोग्यमंत्री पण हजर असतात. त्यावेळेस आपले मुख्यमंत्री तिथं मागणी करतायत. आम्ही 6,500 कोटी रुपये बाजूला काढून ठेवलेले महाराष्ट्रातल्या 18 ते 44 वयोगटातल्या मुलांना आणि नागरिकांना लसीकरण करण्याच्या करता. अशा पद्धतीने आपला प्रयत्न चाललाय. शेवटी आम्ही हाफकिन इन्स्टिट्यूट जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहे तिला आता काही महिन्यापूर्वी झालेल्या कॅबिनेटला मान्यता दिली, केंद्राने पण निधी दिला आणि त्यांना आता लस बनवायला सांगितलेले. त्या लस बनवायला त्यांना परवानगी मिळालेली. तिथं पण आपण लसीकरणाच्या करता सुरुवात केलेली, लस बनवायला सुरुवात केलेली आहे. ती लस आल्यानंतर आपल्याला अधिक वेग करता येईल. मधी पुण्यामध्ये म्हणजे भारत बायोटेक या कंपनीला आम्ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांना तिथं लसीकरण करण्याच्या करता त्यांची मशिनरी आली. तिथं पण ते सुरू करताय. मला जी माहिती मिळाली आता नवीन महिन्यापासून, जून महिन्यापासून भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट काही कोट लस त्या ठिकाणी बनवणार आहेत. ते आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर हे जे काही लोकांच्या मनामध्ये किंवा पत्रकार म्हणून आपल्या मनामध्ये ज्या काही शंका निर्माण झालेल्या आहेत त्याला बऱ्याच अंशी कुठंतरी त्या ठिकाणी शंका दूर करता येईल. जिल्हा अडचणीत असताना कृष्णेची निवडणूक लादली गेलेली आहे. हायकोर्टाचा जरी निर्णय असला तरी ही निवडणूक सांगू का, ज्यावेळेस
त्यावेळेस हायकोर्टाने मध्ये सांगितलं, निवडणूक आयोगाने 6 राज्यांच्या निवडणुका लावल्या की नाही, त्याच्यामध्ये आपण ते थांबवू शकत नाही. आपली राज्यघटना, आपले नियम, आपले कायदे असे आहेत की एकदा हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर ते पाळावं लागतं, करावं लागतं. याचा परिणाम नागरिकांवर होणार आहे. मान्य आहे ना, पण ते आता त्यांना आपण बोलू शकतो का की न्याय व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला निर्णय हा निर्णय, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम शेवटी तिथल्या खालच्या टीमला करावं लागतं. दादा, BMS डॉक्टरांच्या बाबतीत काय निर्णय झालाय का? म्हणजे पहिल्या लाटेत त्यांनी चांगलं काम केलं, नंतर सेवेतनं कमी केले, पुन्हा त्यांना थोडासा अधिक काही मार्ग चर्चा करून मार्ग काढून पुन्हा सेवेत घेता येईल का, हे आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग त्यामध्ये दादांच्या आता बैठकीमध्ये जी चर्चा झाली, कलेक्टरांना आमच्या स्पष्ट सूचना आहेत, एकदम स्पष्ट, की त्यांना कंप्लीट काढून टाकू नका. कारण आता कोविडचे सेंटर्स इतके वाढवतोय, आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये बेड्स वाढवतोय, नवीन कोविड हॉस्पिटल तालुक्यामध्ये नवीन वाढवतोय. त्यामुळे त्यांना सगळ्यांना पहिलं प्राधान्याने कोविड हॉस्पिटलमध्ये सहभागी करून घ्या. आणि दादांनी हे पण सांगितलं की त्यांना पगार 28,000च्या ऐवजी जो काही 40,000 करायचा असेल तर तशा पद्धतीचा प्रस्ताव माझ्याकडे आणा, म्हणजे त्यांना आपल्याला जास्तीचा पगार देऊन का होत नाही, पण आपल्याला त्यांना मेंटेन करायचं किंवा त्यांना आपल्याला ठेवायचं. राजू सर, तुम्हाला आज काय वाटलं या बैठकीतलं की सातारा जिल्ह्याला किती दिवस आम्हाला लॉकडाऊन मध्ये राहावं लागेल, शिथिलता कधी येईल, काय वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटतं की हा काही हे बघा, जे आता दादांनी सांगितलं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार, टेस्टिंग अधिक चांगली परिणामकारक करून दाखवणार, हे जे कंटेनमेंट जो आहे पोलीस विभागाला दादांनी खूप तंबी देऊन सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर झालंच पाहिजे. त्या आता CCC खूप वाढवत आहे, पुढच्या 3rd वेव्हची तयारी चांगली केलेली, प्रशासन चांगलं काम करतंय, नाही असं नाही. जरा सगळ्यांनी मिळून प्रोत्साहन द्यावं, माझी अशी विनंती आहे. ठीक आहे, थोडंसं जरा मागे काही ढिलाई झाली असेल, त्या दृष्टिकोनातून थोडंसं स्प्रेड झाला असेल, पण आता आपण इमिजिएट कंट्रोल करूया. आणि मला पूर्ण आशादायी चित्र आहे, डिक्लाइन आहे, म्हणजे खाली ग्राफ खाली येतोय, नाही असं नाही. तो मला असं वाटतं की येणाऱ्या एक 8-10-15 दिवसामध्ये नक्कीच खूप चांगली प्रगती या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळेल, असं मला स्वतःला विश्वास आहे. दादा, 6 तारखेला ह्या शेवटची डेडलाईन दिलेली आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संभाजी महाराजांनी, काय तुम्ही त्याच्या संदर्भात संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात ज्या काही मागण्या होत आहेत त्या 6 तारखेपर्यंत त्या संदर्भातला निर्णय ECBCचा असेल, विषय असेल किंवा सारथी संदर्भातला सुद्धा असेल, तर काय नेमकं ते आंदोलन करणारे घेणार आहे असं शिवराज्याभिषेक माहिती नाहीये. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली. त्या दिवशी मी 8:30ला पवार साहेबांच्याकडे गेलो होतो. 9ला नंतर साहेबांनी जयंतरावला वेळ दिली होती, त्यांना 9:30ला वेळ दिलेली होती. त्यावेळेस माझी मीटिंग साहेबांची झाल्यावर मी बाहेर पडताना तिथं माझी तेवढी अशी ओझरती भेट झाली. ते म्हणजे साहेबांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याच्या मी आलो. दादा, कोयना त्याच्या संदर्भामध्ये मला नंतर म्हणले की ही झाल्यावर मी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे. आता काल आमची कॅबिनेट होती, एप्री कॅबिनेट होती, बऱ्याचशा मीटिंग होत्या. आज माझा दौरा होता, मी आणि राजेश. तर गेल्यानंतर सोमवारी आता मुख्यमंत्री सांगतील की काय झालंय, काय त्यांच्या मागण्या आहेत, काय नाही. आणि निकाल लागल्यानंतर अलाहाबादचे उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस दिलीप भोसले साहेब यांच्या अध्यक्ष रिटायर झाल्या, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली राज्य सरकारने, आणि त्यांना आता तो निकाल हायकोर्टाच्या 5 बेंचनी दिल्यावर, त्याच्यात 3-2 झालं, परंतु बहुमताचा निकाल आहे, तो दिल्यानंतर पुढं काय लाईन ऑफ ऍक्शन सरकारची असली पाहिजे याबद्दलची ती कमिटी नेमलेली आहे. आणि शिवाय अशोकराव चव्हाण, एकनाथराव शिंदे, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात या सगळ्या सिनियर लोकांची पण एक मुख्यमंत्री महोदयांनी कमिटी केली. त्यांच्याही सातत्याने बैठका होतात. ते पण वेगवेगळ्या सहकार्यांशी बोलून त्याच्यातनं पुढं काय करायचं याबद्दलचं
ज्या निर्णयाप्रत त्या ठिकाणी येतात. आणि मी त्याही वेळेस सांगितलं होतं, निकाल जरी असा लागलेला असला तरी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात भूमिका आम्ही कुठेही सोडलेली नाहीये. हे नियमामध्ये बसून आणखीन काय हायकोर्टाचं म्हणणं असेल, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल, ते कायद्याच्या चाकोरीत वगैरे कसं बसवता येईल, आणि ते करत असताना इतर समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याबद्दलची खबरदारी घेऊन पुढं पावलं टाकण्याच्या बद्दल महाविकास आघाडीच्या सरकारने दादा आरक्षणाच्या संदर्भात एक प्रश्न आहे. आरक्षणाचा विषय निघाला म्हणून बोलतोय. एक मिनिट जरा. ती कमिटी सांगेल त्या पद्धतीने पुढचे वकिली पॉइंट तेच सांगणार ना, त्यांना नेमलेलं आहे ना. आता ते नेमल्यानंतर ते अभ्यास करतायत, त्यांच्या बैठका होत आहेत, त्याच्यामधनं जे काही सांगतील तशा पद्धतीनं आम्ही पुढचे पावलं उचलणार आहोत. दादा हा इशारा देत असताना संभाजीराजेंनी बहुजन समाजाचा जर काही इच्छा असेल तर नवीन पक्ष काढण्याची सुतोवाच केलेला आहे. या मराठा आरक्षणाच्या नवीन पक्ष काढताय. या लोकशाहीमध्ये या देशात या राज्यात प्रत्येकाला पक्ष काढण्याचा अधिकार आहे. हा कुणीच काढून देऊ शकत नाही. किती लोकांची उदाहरणं देऊ. आता ते पण एक जबाबदार खासदार आहे, एक जबाबदार घराण्यातनं ते पुढे आलेले आहे आणि शाहू महाराजांचे वंशज म्हणून त्यांच्याकडे आपण सगळीकडे पाहतो. त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. चंद्रकांत दादांनी प्रश्न केला की काँग्रेसने गेल्या 60 वर्षात म्हणजे पवारांनी गेल्या 60 वर्षात मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही. काँग्रेसची सत्ता 60 वर्ष होती, पवार साहेब सत्तेत होते, तरी का चंद्रकांत का आरक्षण दिलं नाही असा प्रश्न केला. मला आठवतंय शेवटच्या टर्म मध्ये विलासराव देशमुख असताना नाही, पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना आम्हीच लोकांनी सह्याद्रीमध्ये आरक्षण दिलेलं होतं. 16% मराठा समाजाला, 5% मुस्लिम समाजाला. आपल्याला आठवत असेल असा 21% आरक्षण देण्याचा निर्णय त्यावेळेस झालेला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये तो दुर्दैवाने कोर्टामध्ये टिकला नाही. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, त्यावेळेस सभागृहात एकमताने मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं सर्वांनी ठरवलं. ठराव पास केला, त्याच्याकरता आयोग नेमलं. गायकवाड आयोगाने त्याबद्दलच सगळा अहवाल दिला, त्याची अंमलबजावणी केली. हायकोर्टामध्ये टिकलं, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते त्या ठिकाणी टिकलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे चंद्रकांत दादा पाटलांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मुळात 67ला पवार साहेब पहिल्यांदा आमदार झाले. 67 आणि 60 धरलं तरी म्हणजे काय त्यांचं गणित आहे त्यांचं त्यांनाच माहिती. केंद्रामध्ये खरं तर केंद्राने या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. केंद्राने म्हणजे परवा आम्ही राज्यपालांना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख लोक भेटलो, त्यांना निवेदन दिलं की बाबा सुप्रीम कोर्टाने हे नाकारलेले आहे, पण ते नाकारलेलं असताना त्यांनी काही जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये भारत सरकार किंवा राष्ट्रपती याबद्दलचं आरक्षण त्या ठिकाणी देऊ शकतात, तर त्यांनी ते द्यावं. ते देत असताना इतर कुठल्या समाजाला महाराष्ट्राचा धक्का लागता कामा नये. त्याबद्दलची भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही आहे. दादा कोयना धरणग्रस्तांचं आंदोलन चालू आहे गेले 15 दिवस. आपण कोयना धरणग्रस्तांचं आंदोलन चालू आहे 15 दिवस, मागील 15 दिवसापासून चालू आहे. आपण 1 मे रोजी त्यांना जमीन वाटप करण्याचे आदेश दिले होते पुण्याच्या VC मध्ये. तरी 15 दिवस झाला आंदोलन. सांगू का, हे ज्यावेळेस आदेश दिले त्यावेळेस एकंदरीत कोरोनाच्या मुळे सगळी यंत्रणा याच कामामध्ये मोठ्या प्रमाणावर लागली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे महामारीचं संकट इतकं मोठं आहे. सुरुवातीला झालीशनी काही उदाहरणं दिली, तुमच्यातलेही काही पत्रकार मित्र आपल्याला सोडून गेले. आज आमच्याही क्षेत्रातले, इतरही सगळ्या क्षेत्रातले अनेक नागरिक अक्षरशः डोळ्या देखत आपल्याला सगळ्यांना सोडून गेले, की फॅक्ट आहे. असं असताना पहिल्यांदा राज्य सरकारची भूमिका माणसांना जगवणं, माणसांना कोरोनामधनं त्या ठिकाणी कसं आपल्याला बाहेर काढता येईल याबद्दलचा प्रयत्न करणं, त्यांना
सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देणं याकरता आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष दिलेलं आहे. म्हणून हे सगळं काम झाल्यावर हेही काम तितकंच महत्वाचं आहे, पण दोघांची तुलना करता हे कामाला अग्रक्रम दिलाय. तेही काम डॉक्टर भारत पाटणकर साहेब अनेक वर्ष त्याच्याकरता लढतायत, भांडतायत, न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करतायत. आम्ही पण डॉक्टरांच्या जी काही मत आहे त्या मताशी सहमत आहोत आणि आम्हाला त्याच्यातनं मार्ग 100% काढायचा आहे. त्याच्यामध्ये त्या भागाचं प्रतिनिधित्व तर शंभूरा जे करतायत त्यांचाही प्रयत्न त्या ठिकाणी चालू. दादा शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न दादा, मागासवर्गीयांच्या पदोन्नती संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने कसले निर्देश दिले नसताना आपण मात्र आघाडी सरकारने मागासवर्गीयांचं पदोन्नतीचं आरक्षण हे रद्द केलेलं आहे. याच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? महाराष्ट्रभर आपला निषेध होत आहे दादा. एक मिनिट, या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण देत असताना कुठल्याही घटकावर कुठलाही अन्याय होऊ नये. जे मागासवर्गीय शेड्यूल कास्टचे, जे शेड्यूल ट्राईबचे, त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये देखील मॅटर चालू आहे. हायकोर्टाने 21 का काहीतरी जून अशी तारीख दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्याबद्दलचं कुठलंही मत न व्यक्त करता तिथेही मॅटर त्या ठिकाणी चाललेली आहे. ज्यावेळेस एखादी बाब न्यायप्रविष्ट असते त्यावेळेस त्या बाबींवर आम्ही लोकप्रतिनिधी जास्त त्याबद्दलचं मत व्यक्त करू शकत नाही. शेवटी कोर्ट, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट जो निर्णय